गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सेवाधारी न्यासाचे शिव दीक्षित आणि शिव कस्तुरे आणि सुहासजी पाठक हे पण आज उपस्थित आहेत आपल्या इथे कार्यक्रमामध्ये. मी त्यांना आसनस्थ होण्याची विनंती करते. मंडळी, व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांचा सविस्तर परिचय आपल्याला पुढच्या एका सत्रामध्ये करून दिला जाणार आहे. तर आपण आता आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. अनुसंधानाचे बळ लागली शिबिराची तळमळ. सगळ्यांचं असंच झालं आहे ना. आपण सर्व गेला महिनाभर या शिबिराची तयारी करतोय. आयोजकांनी मनाची मशागत, अनुसंधानाचे बळ आणि आपल्या या शिबिरात होणाऱ्या वेगवेगळ्या सत्रांचे छोटे छोटे व्हिडिओ पाठवून आपल्या सर्वांची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचवलेली आहे. आपण सर्व भाग्यवान आहोत म्हणून आपण आज इथे आहोत असं मानायला हरकत नाही. आजच्या ह्या आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आपण दीप प्रज्वलनाने करणार आहोत आणि मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करावे आणि कार्यक्रमाची सुरुवात करून द्यावी. साठे काकांनी केले. सुरभिताई ढगे दीप प्रज्वलन करीत आहे. साठे काकांचं दीप प्रज्वलन झालं आहे. डॉक्टर खासनीस दीप प्रज्वलन करीत आहे. शिव केचे सर मुकुंद कृष्णराव मुकुंदे यांनी दीप प्रज्वलन केले आहे. मेघनाताई अभ्यंकर दीप प्रज्वलन करीत आहे. कस्तुरे सर दीप प्रज्वलन करीत आहेत. दीक्षित सर नाही चालेल दीक्षित सर दीप प्रज्वलन करीत आहेत. सुहास पाठक सर दीप प्रज्वलन करीत आहेत. दातीर सर दीप प्रज्वलन करीत आहेत.
आणि मधुराताई दीपप्रज्वलन करीत आहेत. दीपज्योती परब्रह्म दीपज्योती जनार्दन दीपो हरतु मे पापम संध्या दीपम नमोस्तुते. छान संध्याकाळच्या वेळेला दीप प्रज्वलन झालेलं आहे. आपण घरी शुभंकरोती म्हणतो तसं काहीसं वातावरण आता इथे निर्माण झालेलं आहे. दीप प्रज्वलनानंतर गणेशाची उपासना आपण करूया. कार्यारंभी तुझे स्मरण करिता आले जन किंवा 33 कोटी देवदेवता करीती तुझे ध्यान सर्वाधी तुलाच देती प्रथम पूजेचा मान. असा गणेश आपण सर्वांनी वंदूया. आपल्यामध्ये स्मिताताई पाटील आहेत, ज्योत्स्नाताई पाटील आहेत, त्या आपल्याला हे गणेश वंदना सादर करणार आहेत. ज्योत्स्नाताई पाटील ह्या त्यांनी रचलेलं गीत आपण सादर करतोय. तो थोडासा आमचा म्हणजे लिखाणामधला हे झालेला आहे गैरसमज, पण गाणं फार म्हणजे वंदना त्यांनी फार सुंदर सादर केली. गणपतीच्या चरणी आपल्या सर्वांना लीन केलं आणि त्यांचा अजून एक सुंदर गुण तुम्हाला सांगण्यासारखा आहे. म्हणजे इथे जी तुम्ही नंतर बघाल, बऱ्याच जणांनी पाहिली असेल पुढे येऊन, ज्ञानेश्वर माऊली आणि गजानन महाराज अशी एकत्रित रांगोळी त्यांनी इथे काढलेली आहे. ज्यांनी नाही बघितली त्यांनी नंतर येऊन आवर्जून बघा. फार सुंदर रांगोळी काढली आहे तुम्ही. धन्यवाद. गेला महिनाभर आपण हे शिबिर ठरल्यापासून किंवा नाव नोंदवल्यापासून ठाणे उपासना केंद्राची शिस्त आणि त्यांच्या कारभार पद्धतीचा एक अभ्यास म्हणूया तुम्ही सगळ्यांनी महिनाभर केला असेलच. अनेक कार्यक्रम ह्या वेगवेगळे उपक्रम ह्या उपासना केंद्रातर्फे वर्षभर सादर होत असतात. तर त्या उपासना केंद्राची आणि उपक्रमांची माहिती आपल्याला उपासना केंद्राच्या मंजिरीताई गोखले देत आहेत. मी त्यांना विनंती करते की त्यांनी ही माहिती द्यावी. नमस्कार. जय गजानन. श्री गजानन महाराज उपासना केंद्र ठाणे यांच्या वतीने आयोजित केलेल्या इंद्रायणी काठी संतांच्या भेटी या आध्यात्मिक शिबिरात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. आपले आजचे प्रमुख अतिथी आदरणीय पूज्य श्री साठे काका यांना साष्टांग नमस्कार करते आणि सर्वच निमंत्रितांना विनम्र अभिवादन करते. शेगाव निवासी समर्थ श्री सद्गुरू गजानन महाराजांची सामूहिक उपासना करण्यासाठी भक्तांनी एकत्र यावं आणि मासिक उपासनेबरोबरच प्रासंगिक कार्यक्रमांचा अंतर्भाव करून भक्तीचा मळा फुलवायचं हे पवित्र काम श्री गजानन महाराज उपासना केंद्र ठाणे हे गेले 5-6 वर्ष करत आहेत. उपासना केंद्राची खरं तर सुरुवात झाली, गुढी उभारली ती 2017च्या गुढीपाडव्याच्या दिवशी आणि त्यानंतर प्रत्येक वर्षी वर्धापन दिन साजरा केला जातो. यावर्षी सुद्धा अर्थतज्ञ श्री चंद्रशेखर टिळक यांना ललित गजानन या विषयावर बोलण्याकरता आमंत्रित केलं गेलं होतं. त्यानंतर येतो तो वसंतोत्सव. डाळ आणि पण्याचा आस्वाद घेत घेत भक्ती संगीताचा कार्यक्रम साजरा होतो. यावर्षी सारेगामापा लिटिल चॅम्प मधली रुचा गांगरेकर हिने भक्ती संगीताचा अगदी गोड कार्यक्रम सर्वांना ऐकवला आणि सर्वांची मनं अगदी भारून गेली. त्यानंतर मोठा उपक्रम निवासी चिंतन शिबिर, त्याचं हे 3रं वर्ष आहे. पहिल्या वर्षी डहाणूला हे शिबिर भरवलं गेलं. दुसऱ्या वर्षी म्हणजे मागच्या वर्षी नाशिक जवळ पिंपळज येथे हे निवासी शिबिर आयोजित केलं होतं आणि यावर्षी आपण सर्वच या शिबिरामध्ये सहभागी झालेला आहे. हे पवित्र क्षेत्र श्री आळंदी ज्ञानोबा महाराजांनी संजीवन समाधी घेण्याकरता जे ठिकाण निवडलं ते पवित्र श्री आळंदी क्षेत्र आपण आज
भेटलो आहोत. पिंपळदला 180 भक्तांनी सहभाग घेतला होता आणि यावर्षी ती संख्या 260 वर गेली. विविध गावातून महाराष्ट्रातून अनेक भक्त या शिबिराला सहभागी झालेले आहेत. समविचारी गजानन भक्तांनी एकत्र यायची संधी मिळून सर्वांना सत्संग मिळतो आणि सर्वांच्या भेटीगाठी होऊन विचारांचं आदान प्रदान केलं जातं आणि हाच या शिबिराचा मुख्य हेतू आहे. यात जो एक आगळा आनंद मिळतो, सर्व भक्तांना जो आगळा आनंद मिळतो तो आज मला सगळ्यांच्या चेहऱ्यावरून दिसत आहे. यावर्षीही याच हेतूने हा शिबिराचा कार्यक्रम इथे आयोजित केला गेलाय. त्यापुढे येतो तो व्रतवैकल्यांचा श्रावण महिना. या महिन्यात एका रविवारी 12 तासांचा अखंड नामजप आयोजित केला गेला होता. ज्याला जमेल तसं अर्धा तास येऊन नामजप करायचा आणि यामध्ये सर्व भक्त रंगून गेले होते. त्यांची सांगता आरती आणि प्रसादाने झाली. दिवाळीच्या वेळी सामाजिक बांधिलकीचं भान लक्षात घेऊन सर्वांनी स्वेच्छेने बेसनाचे लाडू केंद्राकडे जमा केले आणि त्यात शेव आणि चिवडा चकली असं केंद्राने घेऊन तो फराळ देवबांध येथील अनाथ आश्रमातील मुलांना वाटप केला. सर्व भक्तांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. त्यानंतर कार्तिक महिन्यामध्ये अन्नकोटाचा कार्यक्रम झाला. 56 भोग चढवण्याची सर्वांनाच खूप इच्छा होती आणि सगळे भक्त अगदी उत्साहाने त्यात सहभागी झाले होते. यावर्षी तर एकादशी होती आणि सर्व उपासाचे पदार्थ प्रत्येक भक्तांनी अगदी आवडीने महाराजांना अर्पण करण्याकरता आणले होते आणि तो सर्व प्रसाद नंतर भक्तांना वाटप करण्याकरता. त्यानंतर येते ती खामगाव शेगाव वारी. 18 किलोमीटर पदयात्रेमध्ये ठाणे उपासना केंद्राबरोबर 25 उपासना केंद्रांच्या भक्तांनी भाग घेतला होता. नंतर येतो तो जागतिक पारायण दिन. आपल्याला माहितीये जानेवारीच्या दुसऱ्या रविवारी हा ठाण्यातील सर्वात मोठा उपक्रम असतो. मुखोद्गत पारायणकर्त्या सौ विद्याताई पडवळ यांच्या बरोबर सर्व भक्तांनी गजानन विजय ग्रंथाचं पारायण केलं आणि त्यानंतर महाप्रसादाने याची सांगता झाली. यावर्षी तो कार्यक्रम CKP हॉलमध्ये ठाण्यामध्ये आयोजित केला होता आणि 470 भक्तांनी यात भाग घेतला होता. नंतर येतो तो फेब्रुवारी महिन्याचा प्रकट दिन. प्रकट दिनाच्या दिवशी सुद्धा असाच छान उत्सव केंद्रातर्फे केला जातो. यावर्षी 250 भक्तांनी यात सहभाग घेतला. नंतर महाप्रसाद असतो. उपासना केंद्राच्या भजनी मंडळाने हा प्रकट दिन भक्तिमय केला. त्यानंतर असतो तो गुरुपौर्णिमा. प्रकट दिन ते गुरुपौर्णिमा असा नामजप वही लेखनाचा उपक्रम केंद्रातर्फे गेली 6 वर्ष दरवर्षी घेतला जातो. यावेळी गणगण गणात बोते हा 11,111 वेळा जप सर्व भक्त लिहितात. 42 गावांना यावर्षी या वया आठवण्यात आल्या आणि याचा मुख्य उद्देश हाच असतो की जप लिहिणाऱ्या भक्तांनी एकत्र येऊन उपासना केंद्र आपल्या गावी सुरू करावं आणि महाराजांच्या भक्तीचा प्रसार आणि प्रचार व्हावा हाच हेतू असतो. आणि त्याप्रमाणे उपासना केंद्राकडून प्रेरणा घेऊन 50 उपासना केंद्र वेगवेगळ्या गावांना सुरू झाली. ही केवळ महाराजांची लीलाच म्हणावी लागेल. ह्या जपवया गुरुपौर्णिमेला महाराजांना समर्पित केल्या जातात. प्रत्येक भक्त आपापल्या घरी त्याचं आरती आणि पूजन करून समर्पण करतो. सद्गुरूंचं नाम अमृता समान हे बोधवाक्य असलेल्या श्री गजानन महाराज उपासना केंद्राचे अखंड नाम स्मरणाचे 3 मासिक उपक्रम व्हॉट्सअपद्वारे अनुक्रमे चैत्र महिना, ज्येष्ठ महिना आणि मार्गशीर्ष महिना असे घेण्यात येतात. त्या 3ही उपक्रमात ऑनलाईन या कार्यक्रमामध्ये
अशी त्यांच्या चरणी सर्वजण यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करते. धन्यवाद. मगाशी आपण गणेशाचे आशीर्वाद घेतले, जो 14 विद्यांचा दाता आणि 64 कलांचा सकल दाता आहे. ह्या गजाननाचे खऱ्या अर्थाने आशीर्वाद असलेले सर्व मान्यवर आज या व्यासपीठावर हजर आहेत. ह्या सर्वांचा सविस्तर परिचय करण्याची विनंती मी सुहासजी खर्डीकर यांना करते. त्यांनी सर्व मान्यवरांचा सविस्तर परिचय करून द्या. हा हवाय का? ठाणे उपासना केंद्र आयोजित 3 दिवसीय या शिबिराचा उद्घाटन समारंभ आपण म्हणूया किंवा दीप प्रज्वलन नुकतंच झालेलं आहे. इंद्रायणी काठी संतांची भेटी असं हे गेलं 2-3 महिने आपण ऐकत आलेलो आहोत, पाहत आलेलो आहोत आणि त्यासाठी आपण सगळेजण इथं जमलेलो आहोत. आणि यासाठी आशीर्वाद देण्यासाठी आपल्याला आज इथं सर्व मान्यवर उपस्थित झालेले आहेत. त्या मान्यवरांचा परिचय करून देण्याचं म्हणजे खरं तर बघायला गेलं तर ह्याची सामाजिक आणि आध्यात्मिक उंची एवढी मोठी आहे की यांचा असा थोडक्यात परिचय करून देणं थोड्या वेळात हे अवघड काम आहे. आपल्याला तसं जमणारही नाही आहे, परंतु या सर्वांचा थोडक्यात परिचय आणि करून देत आहे. आणि त्यानंतर या मान्यवरांचा आयोजकांतर्फे सत्कारही करण्यात येणार आहे. सर्वप्रथम आज आपल्या या उद्घाटन समारंभासाठी उपस्थित असलेले आदरणीय परमपूज्य साठे काका विष्णू, हे त्यांचं नाव आहे विश्वासराव मनोहरराव साठे उर्फ साठे काका. साठे काकांचं मूळ गाव हे कोकणातील स्वामी स्वरूपानंदाचे पावसे आहे. साठे काकांचे घरी परंपरेने दत्तभक्ती गणपती उपासना होत असे. गुरुचरित्राच्या पारायणाच्या सोबतच गायत्री पण साधना होत होते. कुलधर्म कुलाचार या गोष्टी सातत्याने त्यांच्या घरी असत. या सर्व संस्कारातून साठे काका अध्यात्माकडे गेले आणि त्यांनी त्यांच्या हातून 3 गायत्री पुरश्चरणे झाली. त्याचप्रमाणे 13 कोटी नामजप पूर्ण केलेला आहे. अथर्वशीर्षाची 3 लक्ष आवर्तने साठे काकांनी केलेली आहे. श्री मार्तंड महिना ग्रंथाची अगणित पारायणे, म्हणजे त्यांना माहीत आपल्यालाही माहीत नाहीत किती आहेत, त्या अशा अगणित पारायणे आहेत. दत्त माला मंत्र, मारुती स्तोत्र, राम रक्षा यांचीही अगणित आवर्तने साठे काकांनी पूर्ण केलेली आहेत. साठे काकांचा पूर्ण वेळ हा नाममय जीवन जगत आहेत. ते त्यांचे गुरु श्री आगाशे काकांचा साठे काकांवर खूप स्नेह होता. साठे काकांचे जीवन हे लोककल्याणासाठी सदैव तत्पर आहे. संकटात सापडलेल्या दुःखी जीवाला अत्यल्प साधना सांगून त्रासातून सोडवायचे, हलकेच त्याला नामाची आवड लावायची. अशा प्रकारे साठे काका नामासाठी त्याला तयार करतात, नाम घेण्यासाठी. अलौकिक जीवन स्वतः जगून दुसऱ्याचे जीवन आनंदी बनवणारे, नामाचा महिमा सांगत सर्वसामान्यांचे जीवन सुखी करणारे आधारवर म्हणजेच साठे काका होय. आदरणीय परमपूज्य श्री साठे काकांचा सत्कार श्री उदयभाऊ दातीर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो.
राहणार, ह्याने बुरकट नाही येणार फोटो. आपले पुढची आजची प्रमुख पाहुणे आहे कुमारी सुरभी ढगे. ती चिंचवड येथे राहत आहे. आज आपली ती प्रमुख पाहुणी आहे आजच्या आपल्या या कार्यक्रमाची. सुरभी हिला बालवयातच श्री गजानन विजय ग्रंथ संपूर्ण मुखोद्गत झालेला आहे. सुरभी हिच्यावर गजानन महाराजांची कृपा व तिचे आईबाबांचे संस्कार यामुळे तिला संपूर्ण ग्रंथ हा मुखोद्गत झालेला आहे. सुरभी हिने संतनगरी शेगाव येथे तसेच संपूर्ण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सामुदायिक पारण्याचे व्यासपीठ या लहान वयात भूषविले आहे. आपण सुरभीकडून आज अध्याय पहिला याचं ऐकणार आहोत. कुमारी सुरभी ढगे हिचा सत्कार आपल्या मधुराताई मराठे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. पुढचे प्रमुख पाहुणे आहेत ज्याला आपण सर्वजण ओळखता, आदरणीय डॉक्टर श्री गजानन खासनीस दादा. सर्वजण ओळखतो आपण त्यांना. खरं त्यांचा परिचय करून द्यायचा गरज नाहीये मला, पण आज पाहुणे आहेत, परिचय त्यांचा करून देतो मी. यांचं वास्तव्य चिंचवड येथे आहे. खासनीस दादा हे मुखोद्गत पारायणकर्ते, निरूपणकार, प्रवचनकार आहेत. व्यवसायाने डॉक्टर आहेत. आयुर्वेदातील MD पदवी प्राप्त केलेली आहे. खासनीस दादांना वयाच्या 15 वर्षापासून गजानन विजय ग्रंथ मुखोद्गत झालेला आहे. गेले 25 वर्ष दादा महाराष्ट्रात, महाराष्ट्राबाहेर व परदेशातही पारायण करत आहेत. दासबोध, ज्ञानेश्वरी, भगवद्गीता, भागवत या ग्रंथाचाही त्यांनी अभ्यास केलेला आहे आणि त्यावर सुद्धा प्रवचने त्यांची होत असतात. श्री गजानन महाराज यांच्या चित्रावरही त्यांनी भरपूर लेखन केलेलं आहे व ते प्रसिद्ध झालेले आहे. आदरणीय दादा महापारण्याच्या कार्यक्रमावरच समाज प्रबोधनाचेही कार्य करीत आहेत व सतत सुरू आहे. वैद्यकीय सेवा, आयुर्वेद, योग या संबंधी सुद्धा त्यांची व्याख्याने व लेख प्रसिद्ध होत असतात. त्यांच्या या सर्व कार्याची दखल घेत त्यांना 2000 साली मोरया पुरस्काराने व 2018 साली मगर सोशल फाउंडेशनचा वैद्यकीय धार्मिक पुरस्कारने सन्मानित करण्यात आलेले आहे. तानाजीनगर, चिंचवड, पुणे येथील श्री गजानन महाराज मंदिराचे ते प्रमुख विश्वस्त आहेत. काय मी विश्वस्त म्हटलेला आहेत, पण त्यांचं तिथं जे काही धार्मिक सामाजिक उपक्रम होत असतात त्यांचा पुढाकार, त्यांचं तिथं मार्गदर्शन होत असतं. खासनीस दादा दरवर्षी आपल्याला पुण्यातल्या सगळ्यांना माहीत आहे की रमणबागेत गजानन सेवाधारी न्यासाच दरवर्षी महापारायण सोहळा असतो आणि त्याला दादा हे व्यासपीठ भूषवत असतात आणि महापारायणाचा मला वाटतं एक वर्षी 25,000 लोकांचं रेकॉर्ड दादांच्या 25,000 भक्तांच्या समोर एक महापारायणाचं रेकॉर्ड दादांनी केलेलं आहे. आदरणीय डॉक्टर श्री खासनीस यांचा सत्कार सौ मानसीताई यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यापुढचे आपले पाहुणे आहेत आदरणीय मेघनाताई अभ्यंकर. मेघनाताई या आपल्याच आहेत. आपल्या दरवर्षी शिबिराला आपल्या येत असतात. निरूपणाची जी आपली मालिका असते त्यामध्ये त्यांचे निरूपणे होत असतात. त्यामुळे त्यांचा परिचय
हा आपल्या सर्व भक्तांना आहेच. मेघनाताई या औषध निर्माण क्षेत्रातील पदव्युत्तर M.Pharm अभ्यास पूर्ण केलेला आहे. त्यांनी फार्मा कंपनीमध्ये 18 वर्षे कामाचा अनुभव आहे. विज्ञानाबरोबरच त्यांनी निसर्गोपचारातही अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे. आध्यात्मिक रुची असल्यामुळे चिन्मय मिशनचा बेसिक आणि ॲडव्हान्स असे दोन्हीही वेदांत अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केलेले आहेत. 1993 साली त्यांच्या आईमुळे संत गजानन महाराजांच्या चरित्राची त्यांना ओळख झाली. त्यानंतर त्यांनी सातत्याने श्री गजानन ग्रंथाचे पारायण, अभ्यास, चिंतन, मनन केले. याच आध्यात्मिक प्रवासामध्ये 2000 साली त्यांची ओळख आदरणीय परमपूज्य श्री नांदेडकर गुरुजी यांच्याबरोबर झाली. नांदेडकर गुरुजी हे 44 वर्ष शेगाव येथे श्री गजानन महाराजांच्या समाधीची पूजा अर्चा व सेवा करीत होते. आपल्या आदरणीय गुरुजींचे चरित्र श्री गजाननमय प्रेममूर्ती श्री नांदेडकर गुरुजी यांच्यावर त्यांनी चरित्र लिहिले आहे व प्रकाशित केलेले आहे. पुढील 3 दिवस ताई आपल्याबरोबर आहेत आणि त्यांच्याकडून आपण प्रवचन या विषयाची त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहेत. त्यांच्या इंटरव्ह्यू आहेत आणि ते आपण ऐकणार आहोत. जास्तीत जास्त त्यांच्याकडून आपण गजानन महाराजांविषयी, नांदेडकर गुरुजींविषयी जाणून घेणार आहोत. त्यांचा सत्कार सायलीताई यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. प्रथम शिबिरात दास्यभक्ती व द्वितीय शिबिरात अनुसंधान यावर त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेले होते. यानंतर आपल्या पुणे परिसरात गजानन महाराजांची काही मंदिरे आहेत. या मंदिराचे विश्वस्त प्रमुख पाहुणे आहेत. अतिशय सुंदर मंदिरे आहेत. अशा मंदिराचे विश्वस्त आहेत. तिथला कारभार ते पाहत असतात. आपल्या विनंतीला मान देऊन ते इथे आलेले आहेत. प्रथमतः पुणे परिसरातील श्री गजानन महाराज मंदिर सांगवी पुणे या मंदिराविषयी थोडा आपणाला मी माहिती देतो. श्री गजानन महाराज सर्वसेवा न्यास सांगवी पुणे या नावाने तिथं ट्रस्ट स्थापन झालेला आहे. मंदिर निर्मितीस एकूण 9 वर्षाचा कालावधी लागला आहे. अतिशय सुंदर देखणं मंदिर आहे. पुण्याच्या लोकांनी जरूर मंदिर बघायला जावं. सुंदर मंदिर आहे आणि मंदिरात गेल्यानंतर या तिथल्या विश्वस्तांचं अगत्य काय असतं हे पाहावं. खरंच आम्ही अनुभवलेलं आहे म्हणून तुम्हाला सांगतो की जा तिथं आणि बघा काय. मंदिर अतिशय सुंदर आहे. मूर्ती सुंदर आहे आणि आपण एक गजानन भक्त आहोत हे आयडेंटिटी जी आहे ती आपल्याला तिथं अनुभवायला मिळते. 4 मार्च 2005 या रोज श्री गजानन महाराजांचे प्रगट दिनी मंदिरात श्री महाराजांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या मंदिरात दरवर्षी शेगाव मंदिराप्रमाणे दररोज नित्यपूजा केली जाते. रोज रात्री 9-9:30 वाजता शेजारती असते. दर गुरुवारी महापूजा असते. सायंकाळी 7:30 वाजता महाआरती व त्यानंतर महाप्रसाद वाटप केले जाते. या मंदिरात दरवर्षी धार्मिक कार्यक्रम होत असतात वर्षभर. यामध्ये महाराजांचा प्रगट दिन, हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण, सामुदायिक विजय ग्रंथ पारायण, भजने, कीर्तने इत्यादी कार्यक्रम होत असतात. त्याचबरोबर कृष्ण जन्माष्टमी, रामनवमी, हनुमान जन्मोत्सव इत्यादी कार्यक्रम होत असतात. या धार्मिक कार्यक्रमाबरोबर सामाजिक बांधिलकी सुद्धा या मंदिराने भरपूर जपलेली आहे. या ट्रस्टनी दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांना, गरजू विद्यार्थ्यांना साहित्य, ड्रेस व शालेय वस्तूंचे वाटप केले जाते. रक्तदान शिबिरे, योगासने शिबिरे व इतर कार्यक्रम या ट्रस्टमार्फत घेतले जातात. ट्रस्टची स्वतःची रुग्णवाहिका आहे. अतिशय अल्प दरात रुग्णांना, गरजूंना ती उपलब्ध करून दिली जाते. सांगवी मंदिर अतिशय सुंदर मंदिर आहे. पुन्हा एकदा मी सांगतो, पुण्यातलं जर आपण पुण्यातले भरपूर आज इथं आहोत, बघितलं नसेल तर जरूर बघा. आणि बाहेरचे जे आले त्यांना जर शिबिर संपल्यानंतर वेळ असेल तरी ही 2-3 मंदिरं जरूर बघून या. अतिशय सुंदर मंदिर आहेत, अवश्य बघावी.
आज या ठिकाणी आपल्याला ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित आहेत. त्यामध्ये ट्रस्टचे उपाध्यक्ष श्री विजय केचे हे उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार मानसीताई यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. पुणे शहरातील पुढचं मंदिर आहे दुसरं मंदिर आपल्या आता इथून जवळच आहे. तसं बघायला गेलं तर रस्त्यावर आहे, अगदी मेकॅनिक चौकात आहे. दिघीचं मंदिर आहे, गजानन महाराज मंदिर दिघी. या मंदिराचे ट्रस्टचं नाव आहे श्री गजानन महाराज सेवाभावी सार्वजनिक ट्रस्ट या नावाने ट्रस्ट स्थापन केलेलं आहे. 1996 साली या मंदिरात प्राणप्रतिष्ठा मूर्तीची करण्यात आलेली आहे. 92 साली फोनवरून थोडी माहिती घेतली, काही लिहिताना चुका झालेल्या असतील माझ्या, आणि खरं तर बघायला गेलं तर एवढी माहिती दिलेली आहे यांनी की त्यातलं मी थोडक्यात घेतलेलं आहे. सगळं धार्मिक कार्यक्रम या मंदिरात दरवर्षी होत असतात. प्रगट दिन, पुण्यतिथी महोत्सव, ऋषीपंचमीचा, रामनवमी, हनुमान जन्मोत्सव, दत्त जयंती, गणेश याग, गणेश जयंती, भागवत सप्ताह, अधिक मास पारायण, अधिक महिना ज्यावेळेस असेल त्यावेळेस, त्याचबरोबर जागतिक पारायण दिन इत्यादी कार्यक्रम होत असतात. श्रावण मासात श्रावण मास पारायणही होत असते. दर गुरुवारी सायंकाळी येथे ही महाआरती व त्यानंतर महाप्रसाद वाटप केले जाते. प्रगट दिनाला नवचंडी याग, रामनवमीला राम पंचायन याग व पुण्यतिथीला गणेश याग केले जातात. या धार्मिक कार्यक्रमाबरोबर सामाजिक कार्यक्रम या संस्थेमार्फत केले जातात. मंदिरामार्फत दरवर्षी ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित केला जातो, मेडिकल चेकअप कॅम्प आयोजित केला जातो, बाल संस्कार शिबिरे, दिवाळी पहाट इत्यादी कार्यक्रम केले जातात. अंध अपंग शाळांना धान्य वाटप मदत केली जाते. ज्येष्ठ नागरिक संघ यांनी स्थापन केलेला आहे. त्या ज्येष्ठ नागरिकांचे दरवर्षी वाढदिवस ते साजरे केले जातात. या मंदिराचे ट्रस्टी श्री कृष्णराव मुकुंदे आज येथे आलेले आहेत. त्यांचा सत्कार विकास भाऊ यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. विकास भाऊ झाले. यानंतर पुण्यातील गजानधारी सेवा न्यास गजानन सेवाधारी न्यास पुणे याचे पदाधिकारी इथं आलेले आहेत. श्री कस्तुरे व श्री दीक्षित हे दोघं आलेले आहेत. बऱ्याच पुणेकरांना माहीत असेल की रमणबागेत दरवर्षी जो पारायण सोहळा होतो हा सोहळा या न्यासामार्फत आयोजित केला जातो. त्याचबरोबर आपली गजानन महाराजांची पालखी जी पंढरपूरला दरवर्षी वारीसाठी आषाढी वारीसाठी येत असते, ती वारी तुळजापूरचा घाट उतरल्यानंतर तिथं सर्व वारकऱ्यांना वाटप केलं जातं, प्रसाद अन्नदान वाटप केलं जातं. भल्या पहाटे तो कार्यक्रम असतो. आणि त्याचबरोबर सर्व धार्मिक कार्यक्रम या ट्रस्टतर्फे होत असतात. दरवर्षी 1 मेला वसंत पूजेचा कार्यक्रम आयोजित केला जातो. सामाजिक कार्यक्रम या संस्थेमार्फत निर्णय होत असतात. या संस्थेचे श्रीयुत कस्तुरे यांचा सत्कार मधुराताईंनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर ते पुढचे पाहुणे आहेत सुहास सुरेश पाठक सर. हे मूळगाव यांचं देशपांडे सर आलेले आहेत. त्यांचं आपण स्वागत करूया आणि त्यांना मंचावर विनंती करतो.
प्रमोद कवाळे. सुहास पाठक सरांचा परिचय करून देतो. मूळ गाव त्यांचं आहे अहमदनगर. शिक्षण MBA इन मार्केटिंग मॅनेजमेंट, त्याच्या आधी BA इन डिप्लोमा इन योगा हे त्यांनी केलेला होता. सध्या वास्तव त्यांचं पुणे येथे आहे. व्यवसाय वृद्धीसाठी कन्सल्टंट म्हणून ते काम करतात. त्यांना उत्कृष्ट समाजसेवक पुरस्काराने पुरस्कृत करण्यात आलं होतं, परंतु नम्रतेने तो पुरस्कार त्यांनी नाकारलेला होता. इयत्ता 3री पासून ते महाराजांच्या सेवेत आहेत. पोथी वाचन, पारायण हा सगळा वारसा त्यांना त्यांच्या आईकडून मिळालेला आहे. शेगाव मंदिरात ते पौरोहित्य करतात सर, आणि त्यांचे शेगाव मंदिरात त्यांनी चंडी याग केला होता. गजानन ग्रंथ दासगुरू महाराज सांगत असणारे व लिखाण करत असताना 12% काका यांचा त्यांच्याशी सहवास लाभलेला आहे. शेगाव येथे मंदिरात त्यांचे ओळखी भरपूर आहेत. आपल्या कुणाचं काही जरी तिथलं काम असेल, काही कुठं आपल्याला कशा प्रकारे तिथं काही करायचं असेल, काही धार्मिक कार्यक्रम, त्याविषयी माहिती ते सांगतात आपल्याला. पुण्यात ज्यावेळेस महाराजांची पालखी यायची त्यावेळेस तिथं सेवा ते त्यांची कार्य करत होते. शेगाव पंढरपूर ही पायवारी करतात ते. खामगाव शेगाव पायवारी करतात. सेवाधारी मासिक संपादक म्हणून, सेवाधारी मासिकाचे ते संपादक म्हणून त्यांनी काम केलेले आहे. त्यांचं अध्यात्मावर लिखाण भरपूर आहे. त्यांना भ्रमंती करायची आवड आहे. महाराजांची जी महाराज ज्या ज्या ठिकाणी जाऊन आलेले आहेत त्या ठिकाणी ते भ्रमंती करत असतात. तेथील माहिती भक्तांपर्यंत पोहोचत असतात आणि गजानन महाराजांचे भक्त जोडत जाणे हा त्यांचा एक छंद आहे. अशा सुहास पाठक सरांचा सत्कार त्या ठिकाणी पुन्हा एकदा मधुरात यांनीच करावा अशी मी त्यांना विनंती करतो. राहिले का दीक्षित श्री दीक्षिताचा सत्कार करावा असं प्रसन्न राहा. मला तेच म्हटलं या दोघांपैकी एकाच करणार आहेत की काय, दोघांना बसवलंय आणि एकाच नाव घेतलं ना, काय झालं यांचं. आत्ताच आपले प्रमुख पाहुणे देशपांडे सर आलेले आहेत. पुढचे 2 दिवस आपण त्यांच्यावर आहोत. आदरणीय श्री सुनील भालचंद्र देशपांडे हे अकोल्याचे आहेत. अकोल्याहून आज आपल्यासाठी ते इथं आलेले आहेत. सुनील दादा हे उत्तम वक्ते आहेत. वक्तृत्व कला फार छान आहे त्यांची, सुंदर आहे. श्री गजानन महाराजांच्या साहित्यावर, चरित्रावर त्यांचा सखोल गाढा अभ्यास आहे. याची प्रतिष्ठी सुद्धा आपणास पुढील 2 दिवसात येणार आहे. सुनील दादा हे अध्यापिक आहेत. कविता लेखनाची खूप आवड आहे. त्यांनी महाराजांच्या नैवेद्याचं ताट असा कसा असावा सुंदर कवी लेखन केलेलं एक, आणि त्याचं गायनही त्यांनी स्वतः छान केलेलं आहे. गझल, भावगीत, अभंग इत्यादीमध्ये त्यांचा पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. काही लघुकथा, एकांकिका लेखनही त्यांनी केलेले आहे. दादांना लोकमत युवा कवी पुरस्कार यांनी गौरविण्यात आलेले आहे. बडोदा येथे संपन्न झालेल्या 51व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील कवी संमेलनाचे अध्यक्षपद दादांनी भूषविले होते. असे ज्येष्ठ श्रेष्ठ निरूपणकार आज आपल्याला इथं प्रमुख पाहुणे, प्रमुख वक्ते, मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहेत. दादांचा सत्कार प्रसन्न दादा यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद.
मी खालूनच बोलू का बरंच? 2च मिनिटं. आपण आता सगळ्यांचा सविस्तर परिचय नुकताच ऐकला आहे. यावरून आपल्या शिबिराचा सर देवाणघेवाण वैचारिक त्याचा किती पुढे जाणार आहे याची आपल्या सगळ्यांना कल्पना आली असेल. तुम्ही सगळ्यांनी अनुसंधानाचं एक एक पाऊल पुढे उचललं, भक्तीचं एक पाऊल पुढे उचललं, म्हणून तुम्ही सगळेजण इथे आहात. ह्या निवासी शिबिराच्या संकल्पनेमागे काय विचार आहे किंवा हे निवासी शिबिर कशासाठी असावं या सगळ्यावरती आपल्याला एक निवेदन किंवा प्रकाश जो आपण म्हणूया तो डॉक्टर गजानन खासनीस देणार आहेत. मी त्यांना विनंती करते की त्यांनी शिबिराची निवासी शिबिराची संकल्पना आपल्या समोर सविस्तर मांडावी. जय गजानन. गजाननं वंदे कार्यकारणमानुषं शेगाव वासिनं नित्यं सर्व कार्यार्थ सिद्धये. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. व्यासपीठावरती उपस्थित सर्व गजानन भक्तांना आणि आपण सर्व गजानन भक्त श्रोत्यांना नमस्कार. आवाज येत नाहीये मागे पदावरचं येतोय आता? इंद्रायणी काठी संतांच्या भेटी या 3 दिवसीय शिबिरामध्ये आत्ताच आपण उद्घाटन आणि त्याचा प्रारंभ श्री गणेशा केलेला आहे आणि 3 दिवस आपण या इंद्रायणीच्या जलामध्ये त्याचा आस्वाद घेऊन डोंगणार आहोत आणि शुद्ध होणार आहोत. मग आता आपल्याला वाटतं आपण अशुद्ध आहे का, इथपासून तयारी. पण आपण आपल्याला अशुद्ध मानायला तयारच नाही. दासोबा महाराजांसारखा महात्मा गजानन विजय ग्रंथामध्ये लिहितो, माझ्या करे न झाले पुण्य हे ठाऊके मज लागून. मग तुम्ही आम्ही आपण खूप केलं हा आविर्भाव आणण्याची जरूर नसावी असं मला वाटतं. मग ज्यावेळेस आम्हाला देशपांडे दादांना आदरणीय आमच्या परमपूज्य छगन काकांचा सहवास लावला त्यावेळेस आम्हाला असं लक्षात आलं की ही शिबिर ही संकल्पना मूळतः दासोबा महाराजांच्या परिवारातून आहे. आणि आमचं अनेक वेळा असं चर्चा व्हायची की आपण गजानन महाराजांच्या परिवारात हा उपक्रम आणूया. आपण जेव्हा उपासना करत असतो, जी काही आपली पारायण उपासना असेल, नामस्मरण असेल किंवा अजून इतर कुठली अभिषेक पूजन, शेगावची वारी असेल, जे जे आपलं उपासनेचं माध्यम असेल ते व्यक्तिगत असू दे किंवा सामूहिक स्वरूपाचं असं असू दे, ही होत असताना आपण ती भक्ती कुठेतरी काम्य स्वरूपामध्ये करतो किंवा काही वेळेला ती आपली एखादी इच्छा पूर्ण व्हावी किंवा इच्छा पूर्ण झाल्यानंतरचा तो संकल्प या भूमिकेतून या भावनेतून करत असतो. पण आपल्याला सद्गुरूंच्या समोर जर पुढे पुढे जायचं असेल तर याच्याही पुढे आपल्याला कुठेतरी जायला लागणार आहे. जो साधनेचा की जो साधकाचा आपला टप्पा असावा. मग आम्ही आदरणीय छगन काकांना जेव्हा प्रश्न विचारला की काका जर हे एवढं अध्यात्म असेल तर मग दासगुरू महाराजांनी एवढी 2 पानं फलश्रुती का बरं लिहिली गजानन विजय ग्रंथाच्या शेवटी. त्यावेळेस काकांनी फार उत्तर दिलं की दादा असं सांगायचं की हे म्हणाले मधाचं बोट आहे. कडू औषध एवढं 21 अध्यायांचं आतमध्ये जाण्यासाठी कुठे तरी त्याला निपुत्रिका सोयी पुत्र, निष्कपटे मित्र किंवा लक्ष्मीचा वास अखंड राहील, भूत बाधा होणार नाही, तर ज्या ज्या त्यांनी तिथे भूमिका सांगितल्या त्याच्या प्रासादिकतेच्या त्या केवळ हे सगळं आपण करावं म्हणून सांगितलेले आहे. पण आपलं झालं असं की ज्यावेळेस आई एखादं लहान मुलं शाळेत जात नाही त्यावेळेस त्याला म्हणते की मी डब्यात तुझ्या आवडीचं खाऊ दिलाय, तो जाऊन तो फक्त शाळेत जाऊन खाऊन ये. मग मुलगा काय करतो ते तेवढंच खाण्यासाठी शाळेत जातो आणि परत येतो. अशी आपली भक्तीची परंपरा आपली आहे. त्या परंपरेतून आपल्याला बाहेर येऊन महाराज काय सांगतायत हे समजून घेण्यासाठी आपल्याला या शिबिरामध्ये यायचं. मग आमचं आम्हाला कळत नाही का हो महाराज काय सांगतायत ते कळू शकतं. पण ज्यांनी अनुभवानी ते अभ्यासलं किंवा ते अनुभव घेतले त्यांच्याकडून ते ऐकणं हे आपल्या या शिबिराचं फार महत्वाची गोष्ट आहे. मग आता हा आपण सगळा विचारमंथन करत असताना या इंद्रायणीमध्ये आपण त्याचा भक्तिगंगेचा लाभ घेत असताना अगदी गजानन विजय ग्रंथाच्या पहिल्या अध्यायापासून 21व्या अध्यायापर्यंत नवे ग्रंथ गजानन महाराजांच्या सगळ्या लीला या माध्यमातून आपण वाचतो. अन्नपूर्ण ब्रह्म, जलपूर्ण ब्रह्म,
पण प्रत्यक्षात ते आपल्या जीवनात कसं आणायचं हे आपल्याला कळताना कुठेतरी अडचण येते. आलं तरी ते तेवढं झेपत नाही. कारण आपण महाराजांना म्हणतो गजानना अवलिया अवतरले जगत आराया. मग अवलिया जो असतो हा त्याच्या लीलेतून कृतीतून बोध करतो. प्रत्येक संतांचं भक्तांना शहाणा करण्याचं माध्यम हे ठरलेलं असतं. जसं माऊलींनी हरिपाठ लीला किंवा अमृतानुभव ज्ञानेश्वरी हे लिहून ठेवलं. आता हे तुम्ही बघा आणि याप्रमाणे चाला. तुकाराम महाराजांनी कीर्तन प्रवचन अभंग रचना या माध्यमातून बोध केला किंवा त्यांच्यासाठी ज्या संतांनी लीला केल्या त्या माध्यमातून तो सगळा भक्तिप्रवाह चालला. आपल्या महाराजांनी तुम्हाला मला हे कृतीतून दाखवून दिलं की ह्याप्रमाणे कृती करायची. थेट प्रॅक्टिकल आपल्या समोर करून दाखवलं. म्हणजे लिहिलेलं आणि प्रॅक्टिकल याच्यामध्ये सुद्धा तफावत होण्याचे कष्ट आपल्याला घ्यायचे नाही. महाराजांनी अन्नपूर्ण ब्रह्म याच्यावरती प्रवचन केलं नाही, व्याख्यान केलं नाही, कुठे त्याचं शिबिर घेतलं नाही. ती थेट कृती करून आपल्याला बोध दिला. म्हणजे आपले महाराज हे कृती प्रधान आपल्याला करण्यासाठी अवतीर्ण झालेले आहेत असं मला म्हणायचं आहे. मग केवळ भक्तीचं अंग म्हणून ही पारायण प्रवचन वारी यात्रा किंवा काम्य भक्तीचंही अंग म्हणून हे करायला काहीच हरकत नाही, निर्विवाद आहे. पण याच्याने साधकाची जी प्रगती आहे ती व्हायला कुठेतरी थोडासा गती मिळणार नाही हे मात्र निश्चित आहे. मग ही कृती आणि आपलं चिंतन हे जेव्हा एक होईल तेव्हा आपण कुठे ना कुठेतरी थोड्या थोड्या अंशामध्ये पुढे जाऊ. म्हणजे जसं सांगितलं की चित्तातून ना ढोळ द्यावे सच्चिदानंद ईशाला किंवा पळो विसरना कदा मध्ये हेची मी मागतो. आम्ही सगळ्यांना म्हणतो की मी एक प्रश्न विचारला असायचा एका सत्पुरुषांच्याकडे, म्हणा आम्हाला तर महाराजांची आठवण असते, महाराजांना आम्ही आठवतो, आम्ही काही महाराजांना विसरलो नाही, रोज दर्शन घेतो, रोज त्यांचं नाम घेतो, रोज त्यांची उपासना करतो, देवळात जातो, मग पडो विसरना कदा मध्ये हेची मी मागवतो असं का म्हटलं असेल? ते म्हणाले तुम्हाला 2 वेळा जेव्हा आठवण येते ना त्या 2 वेळेच्या आठवणीतलं अंतर तुमचं कमी करायचंय. म्हणजे तुमचं स्मरण हे अखंड असलं पाहिजे पर्यायानं. असा जेव्हा त्यांनी मला बोध केला तेव्हा मला कळलं की ह्या ओवीतला अर्थ काय आहे. पडो विसरना कदा मध्ये हेची मी मागतो. पण आपल्याला वाटतं की मी महाराजांची आठवण ठेवली आणि महाराजांनी मला स्मरण करण्याच्या पात्र ठेवलं. पण 2 क्षणाची जी आठवण येते ना त्याच्यातलं अंतर कमी 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 हो ते अखंड चिंतन व्हावं अशी ही योजना सद्गुरूंना अपेक्षित आहे. मग त्यानं काय होईल, आपण त्यांच्याकडे कुठेतरी पुढे एखादं पाऊल अंशाशात्मक पुढे जाऊ. मग हा सगळा प्रवाह सगळा चालू असताना हे आचरण कसं करायचं किंवा हे प्रत्यक्षात कसं आपल्या जीवनात उतरवायचं याच्यासाठी आपल्याला एकच कुठेतरी चिंतन करायला पाहिजे. कारण आपण आपल्या बुद्धीने काढलेला अर्थ हा प्रत्येक वेळेस योग्य असेल असं नाही. कारण आपण खूप मागे आहोत. जसं मी सुरुवातीला म्हटलं तसं आपण मागे आहोत हे मान्य केलंच नाही तर पुढे जाण्याचा प्रश्न येत नाही. मागे आहोत हे मान्य केलो तर आपल्याला कुठेतरी या चिंतनातून पुढे जाता येईल. आपण भक्ती म्हणून पारायण वगैरे सगळं चिंतन करतो. आज आपल्याकडे सुरभीताई आहे. सुरभीताई पासून आदरणीय सुमित्राई बापट आत्ताच नुकताच गजानच्या लीन झाल्या इथपर्यंत हा गजानन ग्रंथाचं कंठस्थ पारायण करणारे सुमारे 25 पेक्षा अधिक भक्त आपल्या या पुणे प्रांत किंवा महाराष्ट्रामध्ये आहेत. मग ही उपासना आपण सामूहिक पद्धतीने करत असताना इथून पुढे जायचं हे आपल्या माध्यमातून करायचं आहे की जेणेकरून आपल्याला याचं चिंतन आणि मंथन करता येईल. मंथन नवनीता तैसे अहंता. मंथन केल्याशिवाय काहीही आउटकम नाही. सृष्टीची उत्पत्ती सुद्धा मंथनातून झाली. मग हे सगळे तुम्ही भक्तगण जमलेले आहात आणि उद्यापासून मेघनाताई आहे, सुनीलदादा आहे, परवा ज्योत्स्नाताई आहे. हे आपापल्या पद्धतीनं आपापल्या सद्गुरु कृपेचा तुम्हाला त्याचा लाभ देणार आहे. आणि मग याच्यातनं आपण जेव्हा घरी जाऊ तेव्हा ते पुन्हा प्रॅक्टिकल आचरणात आणायचंय. इथलं इथे जर सोडला कोर्स तर मग काही त्याची आपल्याला प्रगती नाही होणार, कदाचित ती कमी होईल. भक्ती म्हणून आपण सगळं करतोच पण भक्ती ही आचरणाधिष्ठित असली पाहिजे. कारण आपले महाराज कृतीतून बोध करणारे आहेत. हे कसं करायचं हे आपल्याला या माध्यमातून शिकायचं. सगळं महाराजांनी गजानन विजय ग्रंथ लिहिताना मग माझ्या असं लक्षात आलं की मी जेव्हा देशपांडे दादा हा मला एक सुंदर असा एक चिंतनातून आशय सापडला त्याच्यामध्ये तो असा सापडला की
दासगणू महाराजांनी जर आधी गजानन महाराजांना पाहिलं होतं तर चरित्र लिहायला एवढे वर्ष का लागावे हा प्रश्न माझ्या मनामध्ये वारंवार यायचा, की जो प्रथम आज मी पाहिला आणि मग तोच मागे राहिला, मग त्याला त्यांनी मेरुमणी वगैरे वगैरे खूप काव्य सौंदर्याच्या किंवा अधिकाराच्या उपाधी दासगणू महाराजांच्या काव्य साक्षात्काराने दिल्या, पण असं का व्हावं का व्हावं का व्हावं का व्हावं. मग गजानन महाराजांची इच्छा नव्हती का चरित्र लिहिण्याची, इथपर्यंत माझ्या डोक्याचा विचार गेला स्पष्ट सांगायचं तर. किंवा मग एवढा वेळ का लागला, 29 वर्षांनी एखाद्या संत पुरुषाचं सत्पुरुषाचं अवतारी पुरुषाचं चरित्र लिहिलं का जावं. प्रत्यक्षात जर पाहिलं तर जेवढी जेवढी चरित्र लिहिली ती त्यांच्या शिष्यांनी लिहिली, त्यांच्या समक्ष कित्येक वेळेला लिहायला सुरुवात झाली. गुरुचरित्र असेल किंवा आपलं साई सच्चरित असेल ही त्यांच्या समक्ष लिहिण्याची सुरुवात झाली. पण मग गजानन महाराजांच्या याच्यामध्ये असं का नाही झालं किंवा वेळ का लागला असावा. मग त्यावेळेस माझ्या असं चिंतनात लक्षात आलं की दासगणू महाराजांना 1926 साली एक योगी भेटले आणि दासगणू महाराजांनी त्यानंतर सुमारे 12 वर्ष योगाचा स्वतः अभ्यास केला. दासगणू महाराजांचा जरी भक्ती मार्ग असला तरी तो योगाचा अभ्यास त्यांचा 12 वर्ष त्यांना केल्यानंतर गजानन महाराजांनी त्यांना ह्या चरित्र लिहिल्यात बोलवून घेतलं की आता मी तुला कुठेतरी समजू शकेल. म्हणजे शेवटी आधी कोर्स केल्याशिवाय त्यांनी हा चरित्र लिहायला आपल्याकडे आणलं नाही किंवा ती योजना त्यांनी केली नाही. मग हा संदर्भ मला तिथे थोडासा चिंतनातून जुळला, त्या तारखा जोडल्या, त्या वेळा जोडल्या. मग त्याच्यातून थोडस मी असं एक त्याच्यात बोध घेतला की त्यांचं सारखं समजायला आपल्याला कुठेतरी त्यांच्यातला एखादा गुण पाहिजे. पूर्वीचे शंकराचार्य जानेवारीमध्ये या पुण्या प्रांतामध्ये आले होते आणि आम्ही त्यांच्या त्या धर्मसभेत बसलो होतो. महाराज थेट उत्तर देतात आणि आपण त्यांच्याशी संवाद करायचा. मग आपला जो सगळ्यांचा प्रश्न असतो की एखाद्या वेळेस महाराज माझ्याकडे येतात, माझ्याकडे काहीतरी मागतात, पण नंतर मला समजतं मला त्यावेळेस ते समजत नाही. हा प्रश्न त्यांनी विचारला. आम्हीच होतो शेजारी आणि त्या साधकाने त्यांना प्रश्न विचारला की आत्ताचे संत ओळखायचे कसे. आपण एखाद्या वेळेस संत मानतो त्यांना नंतर काहीतरी त्यांच्याबद्दल मोठंसं गडबड बाहेर येते, ती खरी खोटी आपल्याला समजत नाही पण आपल्याला असं वाटतं. मग ते म्हणाले त्यांना समजण्यासाठी त्यांच्यातला एखादा गुण तुमच्यात पाहिजे. शास्त्रीय गायन समजायला कुठेतरी तुम्हाला थोडस शास्त्रीय गायन कळलं पाहिजे, तरच तुम्हाला तो गायक काय गातो किंवा काय नाही गातो हे समजेल. जसं बंकटलालांची तेवढी पात्रता होती, भागवताची लक्षणं त्यांना तिथे आठवली म्हणून त्यांना ते महाराज आहे ते समजलं. नाहीतर उरलेल्या हजारो लोकांच्या दृष्टीनं ते कोणीतरी एक शिते वेचणारे होते. म्हणजे हे तत्व तुमच्या माझ्यामध्ये येण्यासाठी भक्ती बरोबर त्याचं आचरण आवश्यक आहे. आणि ते झालं तरच आपल्याला एखादं पाऊल आपण पुढे जाऊ. आणि मग हे कसं जायचं हे आपल्याला या सगळ्या ठाण्याच्या मंडळींनी आणि ह्या त्यांच्या सोबत असलेल्या 50 उपासना केंद्रांच्या मंडळींनी हा योग आणलेला आहे. म्हणून डोंगराचं म्हणे आली ती पर्वणी घ्यावी ती साधुनी प्रयत्नांनी. हा एक छोटासा प्रयत्न 3 दिवस आपल्याला करायचा आहे. इथंच मन असलं पाहिजे आणि मग ह्याचा आनंद आपण घ्यायचा आहे. आपल्याला वाटलं तर आपण घरी जाऊन हे पुन्हा याचे मुद्दे लिहून ठेवा आणि ते आपण जरूर 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 आपल्या या चिंतनामध्ये आणा की जेणेकरून आपल्याला पुन्हा जेव्हा भेटू तेव्हा आपण पहिल्या इत्येतून दुसऱ्या इत्येते गेलेले असेल आणि हा भक्तीचा आनंद तुम्ही आम्ही सर्वजण गेले पुढील 2 ते 3 दिवस घेणार आहोत आणि छान सुंदर असा हा सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे. महाराजांचं स्वतःच इथं मोठं संस्थांचं स्थान आहे, तिथं आपण गेलेले असाल. गजानन महाराजांच्या चरित्रामध्ये आपला जो 15व्या अध्यायात 40वी योगी आहे आळंदीचे नृसिंह सरस्वती स्वामी महाराज इथून अगदी अर्धा किलोमीटरवरती त्यांचं स्थान आहे. आपण जरूर जरूर अशा या क्षेत्राचंही दर्शन घ्या आणि ह्या इथे जे चिंतन आहे त्याचाही आपण जरूर जरूर ह्या लाभ घ्या आणि हे आपण सांगा आणि हा वारसा पुढच्या पिढीला नक्की नक्की द्या. म्हणजे आपण भक्तीच्या मार्गामध्ये कुठेतरी एक पाऊल पुढे गेलेलो आहोत हे आपल्याला निश्चित महाराज आपल्याला अनुभूती देतील असं मी इथे आपल्या सर्वांशी हितगुज करतो आणि सेवा सद्गुरू गजानन महाराजांच्या चरणी अर्पण करतो. जय गजानन. धन्यवाद डॉक्टर.
द्या. आपण वाढायचं ठरवलंय आणि पुढे जायचं ठरवलंय, त्याला एक मार्गदर्शन आता आपल्या डॉक्टरांनी केलेलं आहे. आणि शिबिरामध्ये पुढचे 3 दिवस आपली मानसिकता काय असावी ह्याविषयी त्यांनी आपली अजून एक मनाची मशागत केली असं मला वाटतं. आपण सगळेजण तसा प्रयत्न नक्की करूया. आणि मी आपल्या सगळ्यांच्या वतीने डॉक्टरांना सांगते की तुम्ही जे आम्हाला मार्गदर्शन केलंय ते फॉलो करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आणि या शिबिरामध्ये 3 दिवस असल्याचा पूर्ण फायदा फक्त 3 दिवस नाही तर पुढे आयुष्यभर जपण्याचा प्रयत्न करू. तुला माहिती दिलं ना? आईला बोलवावं लागेल का? नाही. आईला बोलवायचं नाही म्हणशील सांगते. आपल्या कार्यक्रमाचा पुढचा टप्पा आहे सुरभीताई आपल्यासाठी पहिला अध्याय मुखोद्गत म्हणून दाखवणार आहेत. तर मी त्यांना विनंती करते की त्यांनी पहिला अध्याय सुरू करावा. ते दिला माझा धक्का गजानन बाबा आहे, मामा आहे, मामा आहे ना, म्हणणारे असते एकटा. महानायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तवृंदायक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन बाबा की जय. गजाननाया करिया वाहन आसन स्तवावे शुद्धोदक हे पाद अर्दन आचमना घ्यावे. दूध दही घृत मध शर्करा पंचामृत स्नान अथर्व शीर्षे रुद्र सूक्त श्री सूक्त स्नान जरदारीची शाल अर्पिली यज्ञोपवितसे सर्वांगांना परिमळ भाई तिलक केशरी असे फुले सुगंधी हिरव्या नाजूक दुर्वा एक दिस धूप निरंजन चून भाकरी ते नैवेद्यास कर्पूर आरती मंत्र पुष्पके प्रदक्षिणा नमना चिली नदी दली सेवा करीते अनन्य मी शरण मंत्र कर्म वा भक्ती न जाणे काल्पनिक पूजा सद्भावाने केली उद्धरी निस्सीम भक्त तुमचा गण गण गणात गोदे भजनी दंग सदा तुम्ही सिद्ध मंत्र हा जपुनी सर्वदा पावन होवा मी हे मागणे शिरी असावा वरद हस्त तुमचा गजानना ही आस पुरविजा नमस्कार माझा मानस पूजा योग त्रिकाली 21 आवर्तने उच्चारून संकल्प आपुला करिलो श्रद्धेने मिटतील चिंता हरतील व्याधी टळतील आपत्ती गजाननाच्या कृपा प्रसाद सहज मोक्ष प्राप्ती समर्थ सद्गुरु श्री गजानन बाबा की जय. हरिभक्त परायण संत कवी श्री राजगुरु महाराज विरचित श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय पहिला श्री गणेशाय नमः. जय 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 उदार कीर्ती जय 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 प्रताप ज्योती जय 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 गणपती गौरी पुत्रा मेरेश्वरा कार्यारंभे तुझे स्मरण करीत आले जन मोठ मोठ्याने विद्वान साधू संत सत्पुरुष तुझ्या कृपेची अगाध शक्ती विघ्न अवघे भस्मोती कापूसात बाळकीते अग्निगुढ जागला म्हणून आदर वंदना करीत असे मी तुझ्या जळा सुरस करवी बदलचे नादाव गणूच्या मुखाने मी अज्ञान मंदमती नाही काव्य वित्पत्ती परी तू असे केले चित्ती कार्य माझे होईल हे. आता आदिमा सरस्वती जी ब्रह्माची होय प्रकृती जी कभिवराची ध्येयमूर्ती ब्रह्म कुमारी शारदा ते जगदंबे कारण असो माझे साष्टांग नमन. मी लेकरू आहे अजान अभिमान माझा धरावा तुझ्या कृपेची अगाध थोडी पांगळही तरी मुखासभे माझे हृदय व्याख्यान अस्खलित त्या तुझे
आता श्रोते सावधान, संत कथेची करा श्रवण करूया एकाग्र मनाने जगण्यात लागा. संत हेच भूमीवर चालते बोलते परमेश्वर, वैराग्याचे सागर जाते मोक्षपदाचे. संत हेच संगीतीची मूर्ती व प्रत्यक्षाची, संत भव्य कल्याणाची पेठ आहे विभूत. त्या संत चरित्राचे श्रवण करा सावकाश, आजवरील कौनास संतांनी दगा दिला. ईश्वरी तत्वाचे वाटारे संत हिची डोकडे, अमुक ज्ञानाचे ते गाडे भरले असणे प्रत्यक्ष. संत चरणी ज्यांचा आहे तर त्यांचा ऋणी रुक्मिणी कांता. आता मला रिक्त करा चित्त, गजानन चरित नाही का भरतखंडात माझ्या संत झाले बहुतापरी. ही ना परमणे अलीकडे अवंतर देशा कारणे, जंबू दीप हे धन्य धन्य आहे पहिल्यापासून. कोणतेही सुखाची वन येथे न पडले आजवर, येथे हेच कारण. या भूमी संत चरण अनादिकाळा पासून लागत आले आहेत की नारद, ध्रुव, कयाधू, कुमार, उद्धव, सुधा व सुभद्रावर, महाबली, अंजनी कुमार, अजय, शत्रू, धर्मराजा, शंकराचार्य, जगद्गुरूचे बदनदांचे कल्पतरू, जे अध्यात्म विद्येचे मेरू या दिशेने आलो. वल्लभ रामानुज, जयंत, ऋणी, अधोक्षजम, जली धर्माची रागिली राजनीचे सामर्थ्य गाऊन या. नरसिंह मेहता, तुलसीदास, कबीर, कमाल, सूरदास, गौरंग प्रभूच्या लीलेचं वर्णन करावे कोठवरी. राजकन्या मीराबाई तिच्या भक्तीस पारणे, जिच्यासाठी शेषशाही प्रसिद्ध झाला विषयाचे. गोरख मच्छिंद्र जालंधर, जे का योग योगेश्वर, ज्यांचा नवनाथ भक्तिधार ग्रंथाचे लिहिलेला, ज्यांनी नुसतीच हरिभक्ती करून साधलेला श्रीमती ते नामा नरहरी सन्मती, ज्यांनी कामो संत चोखा सावता कुर्मदास दामाजी पंत, पुण्य पुरुष ज्यांच्या कारणे वेदनास गेला महान होणारी. मुकुंदराजे जनार्दन, गोदला निपट निरंजन, ज्यांची चरित्रे गायन केली मागे माईपतीने, म्हणून त्यांची नावे मीन साकारले आता देत. नुसते सांगतो वाचा ग्रंथ भक्ती विजय रत्नमाला. त्यानंतर जे जे झाले ते संतांनी गायले ग्रंथ असतील 3 केले ते पहा म्हणजे कळेल की त्या संतांचे तोडीला संदेश श्री गजानन साचा या अवतारी पुरुषाचा प्रभाव खचित लोकोत्तरा. मी जे मागे गायले संत चरित्रे असती बडी, ती सारांश रूपे सांगितली तर ग्रंथातून विभूत. आता हे सांगो काम चरित्र कथित ऐका सांग मग सुदय आला योग चरित्र रचण्याचा. जो प्रथम तास मी पाहिला कोट सन्निध संत बोला, तोच मागे राहिला त्याच्या एका कारणाम. मला आधी बितिंबक मेरू मणी जोडीते ती ताजी झालीस ती हे चरित्र रचण्याची. शेगाव नावे वराडत ग्राम प्रख्यात, खामगाव नावे तालुक्यात व्यापार झाले जे मोठा ग्राम लहान साचार बरी वैभव तेथे महाथोर, ज्याचे नाव अजराबर झाले साधुमय जगत्रे. ते शेगाव सर्वरी भले गजानन कमल उदय आले, जे सौरभे वेदित झाले अखिल ब्रह्मांडा. हे शेगाव खानीचा हिरा गजानन ओळसाचा प्रभाव अवलिया कर्ममंदिरे मारितो मी. त्या आता उद्धार गजानन चरणी प्रेम धरा, येणे तुमचा उद्धार खरा होईल हे विसरू नका. गजानन चरित्र मेघ थोर, तुम्ही शोधा अवघे मोर, चरित्र रूपी वर्षधानी बाजार वाटेरी संशय. शेगावचे बौरवासी परम भाग्याचे निश्चयसी, म्हणून लादल त्यासी गजानन हे संतरत्न. जेव्हा करावे लागे पुण्य तेव्हाच लाभती संत चरण, संत श्रेष्ठ देवाहुनी विषयी शंका नसेल. रामचंद्र पाटलांनी केली माझी विनवणी, पंढरी क्षेत्रीयोने कार्तिकीच्या वारीला. माझ्या मनी हेतू होता गामी गजानन चरित्रा, तरी त्याची तत्वता संगत नाही लागली. त्या माझ्या वाचनेची पूर्तता करण्यासाठी केली रामचंद्राची योजना या समर्थे. खऱ्या संतांचे धोरण न कळे कोणा लागून महापुरुष गजानन अजूनिक संत चुडामणी. त्या महापुरुषाचा ठाव ठिकाण कोणता वा पद्धतींच्या जाणीचा इतिहास दृष्टांत आहे की जेवी ब्रह्माचे ठाव ठिकाण न कळे कोणा लागून ते ब्रह्मास पाहून निश्चितता करण्याचे. जो काही रत्नेचे मान पूर्णपणे असे जाण ते चित्ते पाहून त्याचे तल्लीन होती की तेथे त्या हिऱ्याची खाण आहे कोणाची हे विचारी आणण्याची गरज मुळी राहत नसे. ऐन तारुण्या भीतरी श्री गजानन आले शेगाव नदी शक्य 1800 भीतरी माघवद्य सप्तमीला. कोणी कोणी मंदिरात श्री समर्थांचे जे का स्थान त्या सज्जन गणाहून आदेश आले हे परी याला पुरावा सबळेचा नाही बरोबर परी काहीतरी असावा असं त्यांच्या म्हणण्यात. लोक अवघे भ्रष्ट झाले, नाना यातने गांजले, त्यांच्यासाठी वाटत केले कौतुक समर्थाने. जगाचा कळण्या उद्धार श्री गजानन रूपे अवतार धरून आले महिवर पुन्हा समर्थ सिद्धयोगी. कोणतेही कलेवर योगी पुरुष प्रवेश करी ऐसा प्रकार भूमीवर जगत पूर्ण केला असेल. गोरख जन्मला उकिरड्यात, कालिका गज करणात, चांगदेव नारायण डोहात योनीमधून प्रकटले. जैसे
उष्टा पत्रावळी रस्त्यावर टाकीला होत्या साजायला घराच्या समोर त्या देवीदास निपराच्या तो गजानन समोरचे सिद्धयोगी बसले होते. त्या जागी एक बंडी होती अंगी जुन्या पुराण्या कापडाची. कोणत्याही उपाधीचे नाव नव्हते जवळचे. बादराव आणि ब्याव्याचे होते भोपळा. कच्ची जेले मात्र जी होती त्यांची सुकृत कुंभाराच्या भट्टीपर्यंत जिने नव्हते पाहिले. नासाग्र दृष्टी मुद्रा शांत तपोबलांगी जैवत प्राचीच्या बालरवीवर वर्णन किती करावे. मूर्ती अवघी दिगंबर भाव मावळला आत्मपर आवड निवड साजार राहिली न जवळच्या. ती समाजांची स्वारी बैसून या रस्त्यावरी शोधन पत्रावळी जगरी केवली जनी दिने रे शीत पडल्या दृष्टी प्रकृती मुखी उचलून घालत हे करण्याचा हात येत अन्न परब्रह्म करवा व्याकांगी गरजून सांगी श्रुती अन्न हेच ब्रह्मानुभूती अन्नम ब्रह्मेची ऐसी उक्ती उपदेशदार ठाई असे. त्याची पटवाव्या खून अक्षिते वेचती दाळखाना त्याचा सामान्य जनाला आपला भावार्थ तो कळला नसे. बंगला लगरवाला होता रस्त्याने चाललेला त्याने हा प्रकार पाहिला. आपल्यातच स्नेहाचं दामोदर पंत कुलकर्णी त्याचे स्नेहाचे नाव जाणे दोघे तो प्रकार पाहून आश्चर्यचकित झाले आणि एकमेकांपर्यंत बोलू लागले. असे सध्या की याची कडे विपरीत वेड्या परी दिसत असेल. हा अनादी जरी असला तरी पात्र मागून घेता देवीदास याचे देता खाकी तोही सज्जा द्वारी आलेला याचे कळ आम्ही न सुद्धा पडत का काही न झाले तर कृतीवरून यायच्या बंगलांमध्ये बंदाचे यायचेच उभे रस्ते असे आपण राहू एक कृतीचे हरणाव्या कारण खरे साधू पिशावरी जगी वागती वरवाई ऐसी व्यासांची वैखरी बोललेली आहे भागवतात. कृतीने हा दिसे वेडा परिवाटे ज्ञान गाडा वा विमल ज्ञानाचा हुडा असावा की प्रत्यक्ष ऐसा विचार परस्पर करू लागले. साचेरा रत्न असता समोर पालखी तोच जाण्याचा पण ते हजार लोक गेले बरे न कोणी पाहिले ते दोघं वाचून बोले याचा विचार करा हो. हिरे गाडा एक्क्याने मिसळले असती जगाने पालखीतून निवडून घे गाय टाकून हिऱ्याचे प्रथम तर तो पुढे झाला बंगला लगरवाला गजाननाची विचारण्याला विनयाने येणारी ती. या पत्राविज्ञ शोधना काहू करिता कळेना शुद्ध असे नापना तरी तरतूद फणवणाची. त्याने असे विचारिले परीनं उत्तर मिळाले. नुसतेवारी पाहिले उभे त्यांच्या मुखाकडे तो सदैव कांती मनोहर दंड गर्दन बेदार भव्य छाती दृष्टी स्थिर भ्रुकुटी ठाई झाली असे. निजानंदी रंगलेला इथे योगी पाहिला मौनेच नमस्कार केला. चित्ती संतोष पावल्या. देवीदास बुवासी सांगू लागले प्रेमेची तुम्ही पात्र वाढून वेगेच आणाय बाहेर. देवीदासने देशी केले पक्वानाने भरलेले पाच आणून ठेविले. समोर स्वामी पुढे ठेविलेल्या पात्रावरी भोजना बैसली समजतो सारी तुम्ही न कशाची अंतरी अनु मात्र उरले असे. अनुपम ब्रह्माने झाला जो पिऊन तृप्त झाला दोघा मागे तो गोळ्या झाला बिटक्या मारी बैसला जो साहेब भोम रूपावर झाला असे साच्याला अशा नरासी जागीर मिळालीचे प्रेम नुकते अवघी पक्वाने ऐकून केली आवड निवड नाही उरली. ज्याच्या अग्नीची तृप्ती केली 2 प्रहरच्या समयाला ब्रह्मजागते पाहुणा पंधाशी करी भाषेना या वेळा म्हणालो आत्मनती निसंशय झाली चुकी. सुभद्रेसाठी द्वारकेला अजून एकच वेळा झाला व्यवहाराचा विसर पडला करू लागला भलगते त्याच्या ज्ञानीचेटी मुक्ती रूप सुभद्रेसाठी वेळा झाला कसवटी याचे घेणे नको धन्य आपले शेगाव दृष्टी पाहिला योगी राव निरीच्छा हा जहागीर गाव दिला हरली जायला. सूर्य मात्याने आला भाग भूमीचा जप्त झाला पाखरेही आश्रयाला जाऊन बेसली वृक्षावरी. ऐशा भर उन्हात हा बेसला आनंदात हा ब्रह्माची होय साक्षात भयना कशाची उरल्या हा जेवले त्याचे पाणी तुंब्यामध्ये नाही पण इथे पंताला लागून आपण तू आणून पुसू लागले रामोदर तुंब्यामध्ये नाही नीर मर्जी असं चाकर पाणी द्या तयार असे ऐसे शब्द ऐकले समर्थाने हास्य केले. उगाच पाहून मात्र ते का सांगतो तुम्हा गरज असे तरी आणून घाला वारी एक ब्रह्म जगतांजली ओतप्रोत भरले असेल. तुम्ही आम्ही भेद देत नाही उरले किंचित बरी जग व्यवहार सत्य आचरीला पाहिजे. अन्न बक्षिले देहानी म्हणून त्या पाहिजे पाणी हा जवळ चतुरानी अवश्य पाहिजे जाणीला म्हणून तुमच्या चातुर्याची गरज असल्या तुम्हासाठी तरतूद करा पाण्याची म्हणजे अवघे संपले. हे भाषण ऐकत दोघे हसले तत्वदा बंगलांमध्ये पंता आपल्या भाग्यधन्य पाणी आणणे दामोदर घरात गेले साचारा. तो इकडे प्रकार काय घडला तो एका खूपच शेजारी हा होता निर्धारित तेथे जनावरे सारी पित होती पाण्याला. ते
तिथे जाऊन पाणी प्यायला चुकता तिचे ढेकर दिले तो इतक्यात घेऊन आले बंद पाणी कडवायला. हा ते गढूळ पाणी समर्थानं राबा पद्धतीचे जनावरं लागून योग्य आहे प्याव्या. मी निर गोड देवर थंडगार वासित केले साचार वाळा घालून यामध्ये ऐसा भाषण एकदा महाराज बदलले तत्वता व्यवहारिका अवघ्या कथा यान सांगा आम्हा तुम्ही हे अवघे चराचर ब्रह्मे राम साचार ते गढूळ निर्मळ वासित निरा हे नव्हे राहिले पाणी तरी तोच आहे निर्मळ गढूळ तोच पाय सुवास कुवास दोन्ही हे रूप त्याचे निसंशय पिणाराही वेगळा त्यापासून न न्यारा ईश्वराची अगाध लीला ती कळे या नव्हे मी ते दिले टाकून व्यवहारी गोविंद बलक याचेच खरा सदा मनन कशापासून जग झाले ऐसा एकता समजवानी दोघे गेले घरीवरून अनन्य भावी समर्थाचे मी लोळाबाद झाले तो त्यांचे जाणून हे तो महाराज निघाले पळपळत वैवचेत गतिप्रत अर्थाचे की कोण करीत या पुढील कथापाई निवेदन होई द्वितीय अध्यायी अवधन देवे लवधाही ते श्रवण कराव्या. हा श्री गजानन विजय ग्रंथ अल्लाह भाविकांपर्यंत हे तुम्ही नवी जोडून हात ईश्वराचे दान करू. श्री हरिहर अर्पणमस्तु शुभं भवतु इति श्री गजानन विजय ग्रंथाचा प्रथम अध्याय समाप्त. समर्थ सद्गुरु श्री गजानन बाबा की जय. कुंडली गवर्धे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सीताकांत स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पंढरीनाथ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजा विराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक श्रीनाथ निवासी समाज सद्गुरु श्री गजानन बाबा की जय. अनंत कोटी ब्रह्मांडाचे महाराज स्वामी अनंत कोटी ब्रह्मांडाचे महाराज स्वामी योगी राज प्रगटले येऊन शेगावी ग्रामी योगी राज प्रगटले येऊन शेगावी ग्रामी परब्रह्म सच्चिदानंदचे श्री सद्गुरुमूर्ती महाराजाधिराज ज्यांची त्रिखंडात कीर्ती महाराजाधिराज ज्यांची त्रिखंडात कीर्ती भक्त प्रतिपालका समर्था जय श्री गजानना भक्त प्रतिपालका समर्था जय श्री गजानना सदैव मुझी घ्यावी सेवा हीच असे प्रार्थना सदैव मुझी घ्यावी सेवा हीच असे प्रार्थना हीच असे प्रार्थना हीच असे प्रार्थना. आरती करायची. जय गजानन. दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर्माचे जुळती अशी अक्षरशः अवस्था आपली सगळ्यांची आता झालेली आहे. आणि तिचं जे पाठांतर आहे ते खरंच दैवी आहे हे म्हणायला हरकत नाही. कारण तिचे जे उच्चार किंवा तिचे जे हावभाव विशेषतः तिचे हातवारे प्रत्येक उच्चार करताना किंवा प्रत्येक शब्दाच्या ओळीचा अर्थ समजून म्हणण्याची तिची जी आताची जी क्षमता आपण सगळ्यांनी पाहिली ती खरंच वंदनीय आहे. सुभेदाई तुमचे खूप धन्यवाद. आम्हाला तुमचं पूर्ण पारायण ऐकायला नक्की आवडेल. आयोजकांनी पुढच्या वर्षीच्या शिबिरात याचा विचार करावा. बरं, आता आपण आरती करून घेऊया महाराजांची. आई वडील उपस्थित आहेत त्यांना मी विनंती करते की त्यांनी पुढे यावं.
कन्या तुम्ही दोघेही तुमच्या पोटी अशी पुत्री जन्माला आलेली आहे. महाराजांचा आशीर्वाद आहे हा. एक मिनिट उभी राहा. ते दोघंही उभी राहते. व्यवस्थित दिसेल. सुखकर्ता विकहर्ता वार्ता विघ्नवशी दुर्विपाजयाची सर्वांगी सुंदर शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव यज्ञ फळानुज गौरी कुमरा चंदनाची योगी कुंभकेश्वरा हिरे जडित मुकुट शोभा झुणझुणती नोपुरे चरणी हालया. जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव लंबोदर पीतांबर फणीवर बंधना सरळ सोंड वक्र कुंड त्रिनयना. दास रामाचा वाटा हे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे स्वर वंदना. जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय जय सच्चित स्वरूपा स्वामी गणराया अवतरलासी भूवर जडमुळ ताराया. जय देव जय जय सच्चित स्वरूपा स्वामी गणराया अवतरलासी भूवर जडमुळ ताराया. जय देव होऊन देसी त्यासी जाणीव निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय विनाशी स्थिरचर व्यापून उरले ते या जगतासी. ते तू तत्व खरोखर निसंशय अससी लीला मात्रे धरिले मानव देहासी. जय देव जय सच्चित स्वरूपा स्वामी गणराया अवतरलासी भूवर जडमुळ ताराया. जय देव होऊन देशी त्यासी जाणीव तू कवना करुणी गणी गणगणात बोते या भजना. धाता हरिहर देवर तुझी सुख सदना जिकडे पाहावे तिकडे तू दिससी नयना. जय देव जय सच्चित स्वरूपा स्वामी गणराया अवतरलासी भूवर जडमुळ ताराया. जय देव लीला अनंत केल्या बंकट सुदनास पेटविले त्या अग्नी वाचून चिलमेस क्षणात आणील जीवन निर्जल वापीस केला ब्रह्मगिरीच्या गर्वाचा नाश. जय देव जय सच्चित स्वरूपा स्वामी गणराया अवतरलासी भूवर जडमुळ ताराया. जय देव व्याधी आरुण केले कैका संपन्न करविले भक्ता लागी विठ्ठल दर्शन. भवसिंधू हा तरण्या लोकात चरण स्वामी दास गणूचे मान्य करा कवना. जय देव जय सच्चित स्वरूपा स्वामी गणराया अवतरलासी भूवर जडमुळ ताराया. जय देव खालील लोकांगण वंदीन चरण पाहीन रूप तुझे प्रेमे अलंगिन आनंद पूजन गावे वाणी नमेन. त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्यादयं त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेन्द्रियेण
शुद्धात्मा वा प्रकृति स्वभाव करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं भजे श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे ओम यज्ञेन यज्ञमयन्त देवासानि धर्माणि तथमान्यासन् तेहनाथं महिमानः सचन्ति अत्र पूर्वे साध्यासन्ति देवाः ओम राजाधिराजाय प्रसय्य सायिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः कार्यक्रम झाल्यावर साम्राज्यं औच्चं वैराज्यं पारमेष्ठं राज्यं महाराजमाधिपत्यमयं समन्तपर्या ईस्यात् सार्वभौमः सार्वाश आन्तादापराधात् पृथिव्यै समुद्रपर्यन्ताया एकरायति तदप्येष श्लोको विहितो मरुतः परिवेष्टारो मरुतस्यावसङ्गृहे आवीक्षितस्य कामप्रेर्विश्वे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात् ॐ गजाननाय विद्महे गणगणगणातभूते धीमहि तन्नो सद्गुरु गजाननः प्रचोदयात् ॐ शान्ति शान्ति शान्तिः अनंत कोटि ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। जय गजानन। सर्व धन्यवादांना मी विनंती कारण मुलाखतीच आहे तर सर्वांनी यावे. काही जणांना भोजनाची तयारी झालेली आहे. आयोजकांनी थोडं त्यांच्या जेवणाकडे लक्ष मान्यवरांनी फक्त मान्यवर अजून एक सर्व साधकांना आम्हाला निवासी शिबिर आहे. सगळ्या निवासी शिबिरामध्ये इथेच राहायचं आहे आणि पाहुणे भेटायला किंवा असे बोलवायचे नाही. उद्देश आहे या शिबिरामध्ये लक्षपूर्वक काही नवीन शिकण्याचा समजून घेण्याचा तो कुठेही आपल्याला आपला निश्चय ठेवून द्यायचा नाहीये आणि संपूर्णतः शिबिरार्थी म्हणून आपल्याला इथे राहायचं आहे. तर कृपया सगळ्यांनी याची नोंद घ्यावी आणि शक्यतो कोणाला इथे आमंत्रित करू नये. त्यामुळे दोन गोष्टी होतात. एक तर तुमची मनाची जी स्थिती आहे त्याच्यामध्ये बाधा येऊ शकते. दुसरं असं आहे की आयोजकांना पण या नवीन गोष्टी अरेंज करताना फार गडबड होते. हा आधीचा अनुभव आहे म्हणून सगळ्यांना ही विनंती करण्यात आलेली आहे. आणि कुठल्याही सत्राला ऍब्सेंट राहायचं नाही. कुठेतरी बाहेर फिरायला गेलोय हे गेलोय असं कोणीही शक्यतो करू नका. कारण हे शिबिर हे पूर्णतः आपल्यासाठी आहे, स्वतःसाठी आहे. सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि शिबिराचा जास्तीत जास्त फायदा तुम्हाला कसा होईल याचा प्रयत्न सर्वांनी करावा.